नमस्कार, मी अंकुश सातपुते, उपसरपंच, माजी ग्रामपंचायत असनोली आणि जिल्हा सचिव, संघर्ष पत्रकार संघ ठाणे जिल्हा. आपल्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून हेतुगत साधतो. गेले मागील दिवसापासून आपण जर सोशल मीडियावर पाहिलं असेल तर पोलीस प्रशासनाच्या संदर्भात या ठिकाणी मी एका विषयावर आवाज उठवला आहे. खरं तर मुद्दा पोलीस प्रशासनाचा जरी असला तरी त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोलीस प्रशासनावर सुद्धा अनेक निर्बंध आहेत. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी रिक्त पदे पोलिसांची अजून भरलेली नाहीत. आणि खरं तर पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे की अनेक जी रिक्त पदे भरली नसल्यामुळे आज जो ताण सर्वसामान्य पोलीस घटकावर येतो त्याची जाण मला आहे. त्याचं कारण असं की गेली 12 वर्ष मी पत्रकारितेमध्ये या ठिकाणी सक्रिय आहे. बरं असो, त्या विषयावर आपण नंतर बोलू. परंतु मला मागच्या या 8-10 दिवसामध्ये आलेला अनुभव मी आपल्या या ठिकाणी सांगतोय. गेंड्याची कातडी, खरं तर गेंड्याची कातडी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, जिल्हा परिषदचा बांधकाम विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, आणि मी जबाबदारीने या ठिकाणी बोलतोय कारण मी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात उपोषण केलेलं आहे. परंतु काखीवरती गेंड्याची कातडी होईल हे आजपर्यंत मला कधी समजलंच नव्हतं. परंतु त्याचा प्रत्यय माझ्यासारख्या समाज चळवळीमध्ये असणाऱ्या माणसासुद्धा आला आहे. फक्त 2 मिनटं मी आपली घेतोय आणि त्या ठिकाणी आपल्याला सांगतोय. दिनांक 17/7/2026 म्हणजे 17 जुलै 2026 रोजी मी ह्या पोलीस प्रशासनाच्या असलेल्या अडीअडचणी, मग त्या त्यांच्या खात्यातील कर्मचाऱ्यांच्या जरी असल्या किंवा सर्वसामान्य जनतेच्या असल्या तरी त्या बाबतीत मी कोकण परिक्षेत्र अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं. मी पोलीस महासंचालकांना निवेदन दिलं होतं. ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं होतं. अपर पोलीस अधीक्षक त्यांना निवेदन दिलं होतं. परंतु काय झालं, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा फॉलोअप घेतो त्यावेळेला अपर पोलीस अधीक्षकांनी माझा नंबरच ब्लॉक केला हो. आणि खरं तर चांगले कर्तबगार अधिकारी ते आहेत, त्यांच्याबद्दल मला मान सन्मान आहे. पण झालंय काय, 17 तारखेला ज्यावेळी निवेदन दिलं परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये बदल काहीच नाही. आज आपण ठाणे ग्रामीणमधली जर मी जे विषय मांडलेत, मी सांगतो तुम्हाला अगोदर मी काय विषय त्या ठिकाणी मांडलेत. पहिला माझा विषय होता की SP साहेबांचा भ्रमणध्वनी क्रमांक संकेतस्थळावर जाहीर करणे. काय चुकलं माझं? आज 10-12 दिवस त्या गोष्टीला झालं. सर्वसामान्य जनता आपल्याकडनं न्यायाची अपेक्षा करते. याच्या अगोदर तर आपण इतिहास पाहिला तर डॉक्टर DS स्वामी सरांचा नंबर त्या ठिकाणी अपडेट होता. मग आपण घाबरता कशाला? आपण आपला नंबर द्या ना सर्वसामान्य जनतेला. मला खरं तर या ठिकाणी महेश पाटलांचं, डॉक्टर महेश पाटील त्यावेळी तत्कालीन SP होते, त्यांचं मला या ठिकाणी अभिमान वाटतोय की मुरबाड येथील एका ठिकाणी सन्माननीय कतोरे साहेब त्या ठिकाणी होते आणि गावठी दारूबंदीचा विषय चालू असताना संपूर्ण मला वाटतं त्यावेळेला 2-3 हजार लोकसंख्या त्या ठिकाणी होती. गावठी दारूचा त्यांनी विषय घेतला होता आणि सगळ्या लोकांना ऑन कॅमेरा त्यांनी त्या ठिकाणी आपला नंबर दिला होता. मग SP साहेब तुम्ही घाबरता कशाला? आपण नंबर द्या ना. सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी कुठल्याही वेळी अडीअडचणी येतील. आणि खरं तर काकीचा मी सन्मान करतो, त्याबद्दल दुमत नाही. परंतु ज्यावेळी इतर कार्यालये, इतर प्रशासन गेंद्याची कातडीची होतात आणि दुर्दैवाने मला आज बोलायची वेळ आली की आपण काकेने सुद्धा गेंद्याची कातडी प्रदान केले, तर त्याचं उत्तर तुम्हाला मी या ठिकाणी देतोय. दुसरा माझा मुद्दा होता की पोलीस स्थानकातील रिक्त पदे भरण्याबाबत. काय चुकलं साहेब माझं? आज आपण सर्वसामान्य पोलीस कर्मचाऱ्यांच्याकडे जाऊन बघा. आपण 2-2.5 वर्षासाठी असाल, आपले अपर अधीक्षक त्या ठिकाणी 2-2.5 वर्षासाठी असतील, आपले DYSP 2-2.5 वर्षासाठी असतील. पण साहेब आपण कुटुंब प्रमुख आहात. आपण त्या ठिकाणी या गोष्टीचा बोध घेतला पाहिजे. किंवा द्या ना, कर्मचारी द्या. मला माहीत आहे हा विषय आपल्यापर्यंत सीमित नाहीये.
हा कोकण परिशिष्ट अधिकाऱ्यांचा विषय आहे, पण आपण पाठपुरावा तर करू शकता. आज त्या कर्मचाऱ्यांच्या घरावर, आज त्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर काय गोष्ट बेतली याचा अनुभव आपल्याला आला असेल, पण काय आपण एसी मध्ये बसणार आहात ना साहेब. पण तिसरा मुद्दा माझा आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत. ठाणे ग्रामीण मध्ये तंदुरी गार्डन येतो लेडीज बार. आता अवस्था जाऊन बघा, नसेल माहीत तर मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो. आज अवस्था जाऊन त्या ठिकाणी बघा. माझ्यासारखे असोत की अजून तरुण असोत बर्बाद झालेत. तिथे आपले डोळे दिसत ना, आपण जातच नाही कधी. झाला पाहिजे का नको. बरं, मी अर्ज केल्यापासून आज शहापूरची अवस्था बघा, मुरबाडची अवस्था बघा, गणेशपुरीची अवस्था बघा. काय चाललंय खुल्याम सगळं बिनबुभाटपणे. सोन्या चांदीचा खेळ आता साहेब आपण थांबवा. आपल्याला माझी प्रामाणिक विनंती आहे, आपण या ठिकाणी या समस्येबाबत लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर येत्या 15 ऑगस्टला जो उपोषण होणार आहे त्या उपोषणाची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल. अहो कधी आलात आमच्याकडे? येतात तुम्ही साहेब, येतात कधी कधी येतात. एखादी मर्डर झाली की आपण येतात. आपला क्राईम ब्रँचचा युनिट त्या ठिकाणी येतोय, सर्व मंडळी येते, असा लवाजमा येतोय. आणि असं आम्हाला वाटतं इतर पोर्शनला का अरे बाबा SP साहेब येणार, SP येता कशाला. गुन्हा घडल्यानंतर तपास होतो, आपण येता, आम्ही आपला आदर करतो. पण सर्वसामान्य पोरांची आज लग्न जमत नाहीत. आज अनेक तरुण त्या ठिकाणी देशोधडीला लागलेत. कदाचित मलाही त्यातला समजा, आणि तसं मी आपल्या निवेदनामध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणून येत्या 15 ऑगस्टला या 3 मागण्यांसाठी आपल्याकडे उपोषण मी करणार नाही, कारण तिकडे जागा भेटणार नाही. आपण मोठे साहेब आहात, काही होऊ शकतंय. म्हणून येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी DYSP कार्यालयासमोर मी उपोषण करत आहे. आणि हो, DYSP साहेबांना माझं एक सांगणं आहे, गडचिरोली सारख्या ठिकाणी आपण काम केलं, आम्हाला आपला अभिमान आहे, आपलं अभिनंदन करतोय. पण इथे आल्यावर तुम्ही करताय काय? काय करताय तुम्ही? आपल्या विभागाअंतर्गत येणाऱ्या पोल्युशनमध्ये चाललंय काय? जर तुम्हाला माहीत नसेल, जर तुमच्या अधिकाऱ्यांवर, तुमच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास नसेल तर मला व्हॉट्सअप कॉल करा. मी तुम्हाला प्रत्येक गावातल्या सगळी नावं देतो. त्यामुळे येणाऱ्या 15 ऑगस्टला DYSP कार्यालयासमोर मी उपोषण करतोय. सोन्या चांदीचा खेळापासून, टोकन पद्धतीपासून, रेट कार्डापासून मी आपल्याला त्या उपोषणामध्ये सगळं दर्शवतो. धन्यवाद. जर काही चुकलं असेल तर मला माफ करा असं मी बिलकुल म्हणणार नाही. ही सत्याची लढाई आहे, आणि सत्याची लढाई ही संविधानाच्या मार्गावर, शिवरायांच्या तत्वावर आहे. आणि मी या 2 शिवरायांना आणि भीमरायांना मानतोय, मी संविधानाला मानतोय. जर खरोखर आपल्यामध्ये कर्तव्य पारयणता असेल तर आपण या गोष्टींचा या ठिकाणी आवर्जून आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. तोपर्यंत आपल्याला धन्यवाद, आणि आपण नक्की भेटू. या व्हिडिओनंतर काय कारवाई झाली या आपल्याला नक्की सांगण्यात येईल. तोपर्यंत धन्यवाद.